कोणत्याही पालेभाजीची अशी गरगट्टी म्हणजे पातळ भाजी करताना ना, त्याला दाटसरपणा येण्यासाठी बेसन व्यवस्थित लावता आलं पाहिजे. आणि दुसरी टीप, फोडणी मस्त चरचरीत बसली पाहिजे. आवाज तर येऊ देतच, पण 2-3 शिंका पण यायला पाहिजेत, तेव्हा जाऊन त्या भाजीला खरी चव येते. आणि आज आपण तशीच मेथीची पातळ भाजी केली आहे, म्हणजे मेथीचं गरगट्ट केलंय. करायला एकदम सोपं आहे बरं का. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मेथीची पातळ भाजी, ज्याची खूप रिक्वेस्ट आली होती. खरं तर करायला एकदम सोपी आहे, चवीला पण एकदम भारी लागते. त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघूया. तर मेथीची भाजी शिजण्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी. साधारण एक मध्यम आकाराची जुडी निवडून घेतली, स्वच्छ धुतली. त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाणे लागतील, 2-3 चमचे तुरीची डाळ आणि 2 चमचे चण्याची डाळ घेतली. तर मेथीची भाजी जरा लांब लांब निवडली तरी चालेल. अगदी आपण सुक्या भाजीला करतो तशी निवडण्याची गरज नाही. लांब लांब निवडायची. चाळणीवर घेऊन याला मी स्वच्छ धुवून घेतलंय. आता भाजी आपण चिरून घेऊया. हे बघा, असं लांब निवडलं, फक्त कोवळी कोवळीच देठं घ्यायची. आता भाजी आपल्याला चिरून घ्यावी लागेल. आणि लक्षात घ्या, मेथी घेताना चांगली कोवळी घ्यायची बरं का. सुकी भाजी एक वेळ चालते, पण पातळ भाजी जी आहे ना, ती करताना मेथी कोवळी घ्या, नाहीतर मग जास्त कडू लागेल. दुसरं म्हणजे ही भाजी शक्यतो थंडीतच करायची. मेथीची भाजी चिरून घेतली, कुकरमध्ये काढूया. यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या, अशा मोठ्याच तुकडे करून घातल्या. तुरीची आणि हरभऱ्याची डाळ धुवून घेतली, डाळ घालूया. सोबतच घालायचे शेंगदाणे, पाणी. कुकरचं झाकण लावूया आणि याच्या 3 शिट्ट्या करू. तर कुकर आपला झालाय, आता तो गार होतोय, तोपर्यंत आपण याचं वाटण करू. तर वाटणासाठी आपण 15-20 लसणीच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं घेतोय. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतली, 5-6 घेतलेल्या आहेत, थोड्या मी शिजताना घातल्या. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करा. भरपूर लसूण घालायचा, कारण याच्यात आपण बाकी काही घालणार नाही म्हणून. आणि 1 चमचा जिरं. पाणी घालायचं नाही, याला जाडसर वाटायचा. खरं तर आमच्याकडे मेथीची पातळ भाजी बाळंतिणीला केली जाते, ज्वारीच्या भाकरीसोबत. पण जेव्हा बाळंतिणीला करायची असते त्यामध्ये बेसन वापरलं जात नाही. त्याचबरोबर हिरवी मिरची वापरली जात नाही, फक्त लसूण आणि जिऱ्याचं वाटण असतं. मस्त वाटण झालंय. आणि हे घ्या, वाटण तयार आहे. दुसरीकडे कुकरची वाफ जिरली आहे, बघूया. तर भाजी बघा, छान शिजलेली आहे, मऊ झाली आहे मस्त. आता आपण काय करू, यातलं पाणी आधी काढून घेऊया. पाणी काढलं. आता उरलेली भाजी आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन. साधारण 1-2 चमचे बेसन घातलं आणि बेसनासोबत ही भाजी चांगली घोटून घ्यायची. तुमच्याकडे जर बेसन नसेल तर तुम्ही ऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा बाजरीचं पीठ वापरलं तरी चालेल. खास करून बाळंतिणीला करायचं आहे, तर त्यावेळी तुम्ही ज्वारीच्या पिठाचं पीठ लावलं आणि मग या भाजीला घोटलं तरी चालणार आहे. आता बरेच जण म्हणतील पाणी का काढलं. हे पाणी फक्त भाजी चांगली घोटता यावी म्हणून काढून घ्यायचं आणि घोटून झाली की पुन्हा भाजीत मिसळायचं. दुसरं म्हणजे भाजी शिजताना आपण जी हिरवी मिरची घातली, ती मला आवडते म्हणून मी घातली, नाही घातली तरी चालेल, कारण शिजलेला मिरचीचा फ्लेवर खूप छान लागतो. आणि भाजी खूप जास्त घोटायची नाही, थोडी घोटायची. शेंगदाणे वगैरे आपल्याला थोडे थोडे तसेच अख्खे ठेवायचे. हे बघा, छान घोटली आहे भाजी, मस्त झाली आहे. हे पाणी यामध्ये घालू. पाणी याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. भाजीला बेसन लावून चांगलं घोटून घेतलं, फोडणी करू. आता तेच पातेलं स्वच्छ धुतलं, ज्याच्यात आपण पाणी काढलं होतं. त्यामध्ये 2 चमचे तेल तापवलं. तेल तापलं की फोडणी करू. फोडणीला काही लागत नाही, थोडी मोहरी, त्यानंतर हिंग आणि तयार केलेलं वाटण आणि हळद, बस इतकंच फोडणीला लागतं, बाकी काही लागत नाही. तेल तापलं, यामध्ये घालूया मोहरी, हिंग, तयार केलेलं वाटण. याला परतूया. वाटण परतलं, हळद घालायची, मिक्स करूया. बस फोडणी झाली. आता भांडं थोडंसं चांगलं तापावं म्हणून 5 सेकंदासाठी गॅस मोठा करायचा आणि भाजी ओतून चरचरीत फोडणी द्यायची. अशी चरचरीत फोडणी बसली पाहिजे, शिंक आलीच पाहिजे. अशी फोडणी बसली की कोणतीही गरगट्टी पातळ भाजी मस्त होते. याला मिक्स करून घेऊया.
आता मी काही पाणी जास्त घालणार नाही, कारण हे ऑलरेडी पातळच आहे. आपण भाजी घोटताना थोडं पाणी घातलं होतं. यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. याला मिसळून घेऊ. याला मिसळून घेतलं, उकळी यायला लागलेलीच आहे. गॅस कमी करायचा आणि याला एक 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजून द्यायचं. आपली भाजी तयार होईल. आणि हां, तुम्हाला जर याच्यामध्ये चिंचगूळ घालायचं असेल, तर या स्टेजला चिंचाचं कोळ आणि गूळ घालू शकता. किंवा तुम्हाला फक्त आंबट चव हवी आहे, तर थोडासा आंबट चुका असतो ना, एक 10-12 पानं मेथीसोबत शिजायला घाला. तसंही चालेल. आणि मंद आचेवर भाजी मस्त अशी खतखत, खतखत, खतखत शिजते. हे बघा, आवाज बघायचा आहे तुम्हाला? या दाखवते. तर बघितलं, आपली भाजी तयार झाली आहे. छान दाटून आलेली आहे. अजिबात पाणी एकीकडे किंवा भाजी एकीकडे असं राहिलेलं नाही. आणि आपली ही मेथीची भाजी, मेथीची गरगट्टी तयार झाली आहे. ही बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खायला भारी लागते. चपाती, पोळीसोबत छान नाही लागत. खूप मनापासून सांगते. आणि भातासोबत मात्र एक नंबर लागते. मला खरं तर ही भाकरीपेक्षाही भातासोबत खायला भारी वाटते. तुम्हाला कशासोबत खायला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आत्तापर्यंत तुम्ही सुकी भाजी केली असेल, एकदा अशी पातळ भाजी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग!